बिरबल सावळा कसा. बिरबलाचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती. बरेच लोक माणसाच्या कुरूपतेचे स्मरण करून हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलाला वाटत होते की दरबारातील दरबाऱ्यांचं अकस्मात हसण्याचं कारण त्यांना विचारावं, परंतु काही विचार करून तो गप्प राहिला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व थोड्या वेळाने बिरबलाला संधी मिळाली. त्याने बादशाला विचारले, महाराज, आपण आज सर्वजण हसत का होतात? अकबर बोलला, लोकांच्या हसण्याचे कारण तुझा सावळा रंग आहे. त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत, परंतु बिरबल सावळा कसा झाला? बिरबल बोलला, मला खेद वाटतो, आतापर्यंत कोणालाही समजले नाही की मी सावळा कसा. बादशाह बोलले, सांगितल्याशिवाय लोकांना समजणार कसे? तू सांग, तुझा रंग सावळा कसा झाला ते. लोकांचा भ्रम दूर कर. बिरबलने उत्तर दिले, महाराज, ज्यावेळी परमेश्वराने सृष्टीचा निर्माण केला तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगून नंतर उत्तम जीवांची निर्मिती केली. त्याला अति आनंद झाला. नंतर त्याने मनुष्यांना सर्वप्रथम रूप, दुसरं धन, तिसरे बुद्धी आणि चौथे बल प्रदान केले. चारी गोष्टींना लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारीही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मी बुद्धी घेण्यात राहून गेलो आणि जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुद्धीच घेऊन आलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालसेमध्ये होतात. याच कारणामुळे मी सावळा राहून गेलो. बिरबलाचे हे उत्तर ऐकून बादशाह व दरबारी खजील झाले. त्यांनी परत कधीच बिरबलाची थट्टा केली नाही. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.